नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, शरद पवार गटाचे नेते तथा आमदार रोहित पवार हे पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. त्यांचा काल अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस होता. यावेळी त्यांची अशी मागणी आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, तसेच कर्जमाफी मागच्या ज्या काही जाचक अटी आहेत त्या सरकारने मागे घ्याव्यात. त्यांच्या आंदोलनास्थळी अनेक दिग्गज नेते जात असून त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देखील देत आहेत. आणि त्यात आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचे जनक मनोज जरांगे पाटील हे देखील काल पंढरपूरमध्ये दाखल झाले व त्यांनी रोहित पवार यांना पूर्ण पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी आपल्या दमदार भाषाशैलीमध्ये सरकारला असं सांगितलं की त्यांनी रोहित पवार यांच्या मागण्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावे व त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित लोकांना संबोधित देखील केले. ते असे म्हणले की रोहित पवार हे बळीराजासाठी येथे आंदोलनाला बसले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हा न्याय मिळावा यासाठी राज्यातला सर्व शेतकरी हा एकटावला जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी वाचला तर राज्य वाचेल आणि तरच देश वाचेल. शेतकरी जर वाचला नाही तर तुमचं राज्य आणि देश तुम्ही कसा चालवणार, असं देखील मनोज जरांगे पाटील आपल्या भाषणामध्ये म्हणाले. पुढे मनोज जरांगे पाटील हे हास्य करीत रोहित पवारांना असे म्हणाले की रोहित पवार यांच्या आंदोलनाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, मात्र तुम्ही कितीही पोटतिडकीने काम केलं तरी लोक याला राजकारणच म्हणणार. त्यामुळे तुम्हाला एक ऑफर देतो, तुम्ही आमच्या पार्टीत या. अशा पद्धतीने एक टिप्पणी, हास्य टिप्पणी त्यांनी केली. कारण आमच्या पार्टीमध्ये खूप मचळा आहेत, तुम्ही कुठेही बसू शकता आणि याला राजकारण देखील कोणी म्हणू शकत नाहीत. अशा पद्धतीने एक हास्य विनोद तिथे तयार झाला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवारांना खुली ऑफर दिली की तुम्ही आमच्या पार्टीमध्ये या. अशा पद्धतीने एक वातावरण तयार झालं. तर अशा सर्व गोष्टींवरती चर्चा झाली. अशा पद्धतीने सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील तिथे चर्चा झाली. तर या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला काय वाटतं, नक्की आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.